हर हर महादेव. छावा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळूवार उठते केले. लग्न साज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तलवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला. आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सई एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखीन ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात. आत्ता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे चोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तळावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वराती समोर चौक करून लागले. लेझमांचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोन मोहरांचा सत्का उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले. बघा, त्यावेळी सुद्धा लेझीम होतच. आणि ह्यावेळीच काय केलं मराठ्यांनी, तर ते जो चित्रपट आला छावा त्याच्यातून लेझीम त्यांनी बाहेर काढलं. लेझीम कट केलं, पण लेझीम कट करून नाही, हे पूर्वीपासून लेझीम होतं. लेझीम कोणी जाणून त्याच्यामध्ये टाकलेलं नव्हतं सिनेमात, पण लेझीम होतंच. आणि उखळ्या म्हणजे उखाणे हे सुद्धा होतं. मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरली. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानांशी तोंड देऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली. शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी. सखूबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीख भरले. मावळी तांदळाचे माप लवणते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणे रास पसरली. सूनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सुनबाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नातू सुनबाईंचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट राजोपाधींनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळांच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले, यशोदा. सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपल्या लग्न साज घेतलेल्या बाळराजांकडे नजर जोड बघतच राहिल्या.
पुढे होऊन शंभू बाळाने थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक टेकविले. राजांनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आई साहेबांच्या पायांना भिडविले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून अवेगाने बिलपते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, येशू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, शंभू बाळ, धारावीचे पाय शिवा. ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलांवरून बोट फिरवून ती आपल्या कानशिलांजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला, बेस राहावा माझ्या वासरांनो. शिर्क्यांच्या राजेस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांनी मायेने येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभू राजांना डोळाभर बघताना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, पण ते जसे आपल्या कबिलाला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येशूबाईंना कधीच अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्री साम त्यासाठी तुम्हाला हिम्मत बंद करील. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगळ कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगावी पांगली. भोसले कोळीचे ठेव म्हणून पिवळ्या येशूबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगापुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्याला सुरव्याला गिऱ्हाण पडणार अशी बोलावा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भट्टांनी पंचांग मांडून तिची खातर जमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. ग्रास म्हणजे काय? ग्रहण. जो ग्रहण होता सुरव्याला गिऱ्हाण म्हणजे सूर्याचं ग्रहण होतं, त्यावेळेस ते दान करायचे असते बघा. तेव्हा पण ती विधी चालूच असायची, दान धर्म म्हणून. आत्ता पण काही असे मराठी असतात की ब्राह्मणाला कशाला दान द्यावं असं आहे ना. बघा तेव्हा पण पंचांग बघत होते. मग पंचांग बघणारे कोण होते? मराठी होते का ब्राह्मण होते? त्यावेळेस ब्राह्मणच होते ना. आता सगळे आहेत, सगळ्या जातीचे आहेत, पण ब्राह्मण श्रेष्ठ. सगळ्या जातीचे बघतात पण बोलतात ना, ब्राह्मणासारखं जर मन असेल कोणाचा तर तो ब्राह्मणच आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो, पण मन ब्राह्मणासारखं पाहिजे. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मणी धरले. फार दिवस मणी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातोश्री आऊसाहेबांची आणि स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत दबीरांची सुवर्णतुला राजे जोखणार होते. त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या
सूर्याला ग्रासणाऱ्या राहू केतूंना गिऱ्हाण सोडीच साकडे घालणार होते. बघा, राजांच्या आज्ञा सुटल्या. नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोंडेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्ण तुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊ साहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबेर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळा वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मिळणे ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळलेले होते. राजांनी पुढे होत हातजोड घेऊन माँसाहेबांना मेळा उतार केला. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेळ्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्यांच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरकून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊन पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लयीत पण वाढत्या चालीनं वर खाली होऊ लागली. कानातले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांना समजेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभूबाळ या साधेने ते घाणावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साथ घातली, तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघताहेत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्यच किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. बघा, आणि तिथूनच त्याने कवित्वाला सुरुवात केली. कोणी? तर शंभूबाळाने. कुठे? महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर एवढं सुंदर आहे ना, आत्ता पण तुम्ही जाऊन बघा, खूप सुंदर आहे ते दृश्य. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातोश्री, आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलेसाठी सज्जलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंग थोर रुपेरी परड्यांची सुविधा पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अगदीने म्हणाले, माँसाहेब चलावं, तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी.
जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, आमची तुला कशा पायी जोगता राजे. त्यांच्या सतेज पायांना जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणास पडणार साकडं फुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी. मासाहेब, आमची ही इच्छा आहे, चलावं. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली. जगदंबे असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोंडपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुळादानास प्रारंभ झाला. ओंजळीने राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोण मोहरा रित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेली आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते. थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबीत सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असा जपता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू गप्तीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेली पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला सूर्य आपल्या कुळाची शान राखण्यासाठी आपल्या सोन सतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातोश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहझीज सोसलेल्या सोनपंत डबऱ्यांचीही सुवर्ण तुळा राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुळांच्या मोहरांची तपके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता, दो दान सुटे गिऱ्हाण, दे दान सुटे गिऱ्हाण. तो संतोषल्या मनामनांचा घोष गजर कानांवर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तपकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मान सोलणार असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या पाटी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुष श्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंजळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेली शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. बघा, आम्ही सुद्धा सूर्यवंशीच आहोत. तुळादानाचा विधी आटोपला. खाशे मेणे महाबळेश्वर सोडून उतराला लागले. जिजाबाईंच्या मेळ्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं नाही शंभूबा?
राजांनी आमची तुळा जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराजांसाहेबांनी जोखलेल्या एका तुळेची सारखी याद येते आहे. जिजाबाई शहाजी राजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्यांना कैक साल गुदरली. तुमचे थोरले महाराजसाहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारींचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा जोखावा कसा याची उकळ मात्र काही केल्या त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांनी पुढे होऊन त्यांना तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भारा इतकं सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारी रयत त्या नांगर गावास तुळापूर म्हणू लागले. तुळापूर तर आताचं का असेल, तुळजापूर असेल ना. शहाजी राजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यांसमोर एक दृश्य स्पष्ट ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावेत चढविलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वराहून भोसले मंडळ राजगडी आले. माळवणहून जलदुर्गपुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता, पण ते राजगड सोडून शकत नव्हते. बघा, छत्रपती शिवाजी महाराज माळवण कर्नाटक, कुठे आलं कर्नाटक? गोवा साईडला. ते सगळं राजांच्या अंडर होतं, म्हणजे राजांच्या ह्याच्यामध्ये होतं. आणि मराठी बोलतात की नाही आमच्या पुरतंच राजा होतं, तर नाही, राजा हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण होतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो मोडत नाही. आता हे कर्नाटक कुठल्यामध्ये मोडतो, कशामध्ये मोडतो? गोवामध्ये मोडतो. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होतं बघा, पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजी राजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तराखंडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढविलेले मनात शहाजी राजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महलात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछाईतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल. स्वतःच हरवून गेलेल्या त्यांच्या मनी शहाजी राजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमान झाकाळून गेले होते. मन मनाशीच जापसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी
आपली मान वर करून उठविली आणि त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गडबडून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठवून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत. जिजाऊ स्वतःशीच बोलण्यागत म्हणाल्या, नको बाळराजे, आज तरी नको. खालच्या मानेने गोंधळलेल्या राजे पडल्या आवाजात म्हणाले, पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत. या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते. आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले नाही? बाळराजांचे काही चुकले तर नाही ना? राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसतात, थेट आमच्या स्वारींसारखे. बघा, जिजाबाई होती एवढी शिवाजीराजांवर प्रेम करत होती, नातवावर सुद्धा खूप प्रेम करत होती आणि स्वराज्यावर सुद्धा खूप प्रेम होता. त्यांच्याकडे असं मत्सर हा शब्द अजिबात नव्हता. मत्सर होता तो दुश्मनांसाठी. पण आत्ताच्या आया काय करतात? 3 मुलं असतील तर 2 मुलांवर प्रेम, एकावर मत्सर करतात. पण असं नाही व्हायला पाहिजे. आईसाठी सगळी मुलं कशी असतात? सारखी असतात. माझी आई होती, 5 भावंड आम्ही होतो, पण 5 भावंडांवर तेवढाच प्रेम होता. कोणावर कमी आणि कोणावर जास्त नव्हतं. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात जिजाऊ. एका मुलाकडून जास्त पैसे मिळतात, एका मुलीकडून जास्त पैसे मिळतात म्हणून त्यांच्यावर प्रेम. तर असं न होता, बघा माझी आई जी होती, माझ्या भावाकडून एवढे प्रेम, पैसा नव्हता भेटत, पण अफाट प्रेम. दोन्ही भावांकडून एवढा पैसा नव्हता मिळत, पण अफाट प्रेम, अफाट माया. मुलींकडून पण एवढा पैसा नव्हता मिळत, पण अफाट माया असेल. सारखं सगळ्यांवर प्रेम. पण आताच्या या काय करतात? एकाकडून पैसे मिळतात म्हणून एकावरच प्रेम करतात, दुसऱ्याकडून नाही मिळत ना, दुसऱ्या मुलाकडून तर प्रेम नाही. हे चुकीचं आहे. मग समजा ती ही आई कोण आहे? लोभा करणे आई झाली. बस, लोभ आहे तिच्याकडे. कशाचा? तर पैशाचा. राजांनी शहाजीराजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या ढाकुटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याचे नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाणे देण्यात आले आणि ती भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाली. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत? शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आक्रोशित राजांनी बाळराजांकडे पाहिले आणि ते बोलून गेले, गेल्या पिढ्या त्याने उद्धारून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. खूप सुंदर. इथेच आपण पूर्ण करूया. पुढचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं दिलं जाईल छावाचं सगळं काय आहे, म्हणजे शंभूराजांचं मनामध्ये किती ज्ञानाची भर पडते, काय काय पुढे वाढ होते, ते सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल. तिथपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत.
वंदे मातरम, भारत माता की जय. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर नक्कीच आम्ही तुमच्यासमोर सगळा छावा हा समोर आणू. जो कोणी चित्रपट बघत असेल, चित्रपटामध्ये काय असतो 3 तासामध्ये एवढा भाग दिला जात नाही ना, कट 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 करून दिलं जातं सगळं. पण छावा काय आहे, वाघाचा बछडा कोण आहे आणि सिंह कोण आहे, बघा सिंहाचा बछडा कोण आहे हे आपल्याला कळेलच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.